सप्टेंबरमध्ये आपण एक निवेदन दिलं होतं, विस्तृत निवेदन दिलं होतं, त्यामध्ये अनेक मुद्दे होते. त्याबरोबर आपल्या सगळ्या काही जणांनी प्रत्यक्ष येऊन त्यांच्या वेळेला दिलेली निवेदनं असतील. यातल्या एकाही तक्रारीवर पुरेशी ठोस कारवाई झाली नाही. याबद्दल वारंवार अधिकाऱ्यांचा आपण फॉलो घेतला आणि त्यांना विनंती करत होतो आपण की हे जे आम्ही दिलेले काही विषय आहेत त्याच्यावर तातडीने कारवाई करा, पण ती कारवाई झाली नाही. साहेब, पुन्हा एकदा तुमच्यासमोर सगळ्या तक्रारींचा पाढा मी वाचतो. इथं आलेले सगळेजण तक्रारी घेऊन आलेले आहेत त्यांच्या ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित तक्रारी आहेत, आणि त्याच्यावर एकदा तुम्ही सांगा आम्हाला की काय नेमकं घडले, म्हणजे याच्यावर काम होणार आहे का काम होणार नाही आहे. त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे, माझ्या भागातलं काम आहे, वांगी वळात बांधलेली बेकायदेशीर बिल्डिंग तुम्ही अजून का हात लावत नाही त्याला मला सांगा. कुठनं सुरुवात करूया. तुमची जी कन्सर्न जी कोर्टात आहे त्यांच्या वतीने सांगतो जी काय माहिती आहे ती तुमच्याबरोबर एकदम काही विजिट केली. त्यानंतर विचारून घेतले काय त्यामध्ये जो यावेळी नोटीस काढलेली आहे त्याला खुलासा दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की ही इमारत धोकादायक होती आणि परिसरातील नागरिकांनी तत्कालीन सदस्य असतील त्यांनी भाग पाडले आणि ती पाडून आम्ही ती रिपेअर केली असं त्यांनी केले. आणि ह्यामध्ये मी शासनाकडे पण अपील केलेलं आहे आणि ती प्रलंबित आहे, कोणतीही कारवाई करू नये असं त्यांनी आम्हाला कळवलं. त्याच्यावर मग ठीक आहे धोकादायक ठरवते किंवा आपण वाढवतो असं केली. तर यांना आम्ही पत्र पाठवले किंवा तुमच्या धोकादायकच्या दिसमध्ये आहे का आपल्याकडनं काय 18 नंतर त्यांनी 18पासून असं काय म्हटले 18पासून काय आपण एखाद्या दिली का नसेल की त्यांचा खुलासा आम्हाला अमान्य करावा लागेल आणि त्या ह्याच्यावर पुढची आता साहेब तुम्हाला तेच म्हणायचे मला. बेसिकली विषय असा आहे की ती इमारत पूर्ण नवीन बांधली आहे. तुम्ही म्हटलं ते काय म्हणतात हे महत्वाचं आहे का काय महत्वाचं आहे. मी उद्या म्हणतो रस्त्यात घर बांधतो मी आणि माझं घर काढलं आणि मला इथं बांधायचं आहे म्हणतो. साहेब, अन्य एक उदाहरण माझ्याच भागातलं आहे. तुम्ही 4 फुटासाठी त्यांना इतकं रडवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही बिल्डिंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमचं कुठलीही गोष्ट मान्य होणार नाही. मला एक सांगा, त्यांनी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही म्हणताय की उपशहर अभियंत्यांबद्दल बोलले, ज्युनियर इंजिनियर कोण आहे त्या भागाचा ज्युनियर इंजिनियर तुमचाच आहे. मग आता 2 महिने झाले तुम्ही येऊन माझ्याकडे 1 महिना आलाच आहे. अजून त्याच्यावर पत्र त्यामध्ये एका माणसाने स्वतःला पत्र द्यायचं जे होत नाही. सुरेश पाटीलशी बोलली भाई बोलता नव्हता नंतरचा प्रश्न आहे. सुरेश किती बोलले भाई बोलले आता त्यांनी काही नोटीस काढलेला नाही, ह्याच्यापूर्वी काय काढलेलं आहे काय तुमचे रेकॉर्ड बघून सांगा. साहेब, सुरेश म्हटला की येतो तुम्ही हे काम करत नाही आहे. चला आपण तुमचा विषय घेऊया. तुमचा विषय पण म्हणणार दिलं मला साहेब का नाही दिलं मग तर तुम्हाला माहित आहे ट्रिब्युनलची नोटीस काढायची आणि त्याचं काहीतरी करायचं पुढे निकालात काढतात मला एक सांगा, तुमच्याकडे एखादा प्लॅन मंजूर झाला हां आणि त्या बांधकाम करणाऱ्याने एखादी भिंत एक्स्ट्रा बांधली, तुमच्याकडे रिवाईज प्लॅन टाकला, तरी पण तुम्ही ती त्यावर कारवाई केली आणि ती पाडलेली आहे. हे बघा, एक प्लॅन मंजूर आहे बरोबर आहे. तो प्लॅनमध्ये एखादी भिंत वाढली म्हणून तुमच्याकडे रिवाईज टाकलेला आहे, तरी पण तुम्ही कारवाई केलेली आहे. मग तुम्ही ह्या असल्या गोष्टींना 53ची नोटीस का वाट बघत बसता. माझा अर्ज हा तुमच्याकडे किती 1 वर्ष झालं पडून आहे. दुसरी शासकीय जमीन आहे, त्यावर बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत. त्याची तर फॉलो घेऊन तुम्ही FIR करून पण त्यावर अद्याप काय कारवाई केलेली नाही. हे किती दिवस चालणार.
काय महापालिकेकडे सगळ्या नागरिकांनी यायचं आणि रोज हे करायचं होतं? नागरिक तुम्हाला टॅक्सेशन देते, तुमचे पगार भागवायला देत नाही, स्पष्ट सांगतो तुम्हाला. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर सगळ्या नागरिकांनी आम्ही मोर्चा घेऊन येतो आणि कुठलेही टॅक्स भरणार नाही म्हणून आम्ही सांगतो. आता वरिष्ठ कोण आहेत सांगा? तुम्हीच आहे. हे अर्ज दिलेला अजून काय सिक्युरिटी वयस्कर लोक आहेत विशेष संभव आहे की अजून बिल्डिंग कशी उभी आहे? महापालिकेची जागा आहे ती. 1987 ला करार हे फोटो मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दे साहेब. हे मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले आहे. कोंबडा जिल्ह्याला लोकशाहीला जावा, अजून कुठल्याही मिटिंगला जावा. काही मुख्य बोलते 3 वर्षांनी हे करतोय. महापालिकेची जागा आहे कसं आहे? महापालिकेची मुदत 1987 ते 30 वर्षाची ही होती, ती संपलेली आहे मुदत. महापालिकेने या संस्थेने एकतर कार्यालयावर त्याची रिवाईज करायला पाहिजे होतं. महापालिकेबरोबर ते केलेलं नाही. ती संस्था बंद पडली, दुसऱ्या संस्थेनं त्यावर बांधकाम काढलेलं आहे आणि महापालिकेनं त्यावर बांधकाम परमिशन कोणत्या आधारे दिली आणि जर दिली नसेल तर ते बांधकाम तुम्ही का पाडत नाही? तसा एक विषय आहे. एका देवस्थानाची जागा आहे कोल्हापुरात. म्हणजे आता कुठलंही गाव घेत नाही. आत्ता माझ्याकडून पेपर नाही. ते देवस्थानच्या जागेवर तुम्ही परवानगी दिली आहे बांधायला. त्या माणसाने एकही तुमची एनओसी घेतली नाही. तुम्हाला पण माहिती आहे कोण नाही. केवळ राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय कुणीतरी दबाव टाकला म्हणून ते काम चाललंय. 250 घरं बांधायला ते देवस्थानच्या जागेवर आणि आपण काही जातच नाही. असे शेकडो विषय कोल्हापुरात चालले. साहेब तुमचं काम काय हो? या इमारत नगररचना खात्याचं काम काय सांगा आम्हाला? नेमकं काम काय नाही. साधा मजलावरती त्यांनी बांधलेली आहे सर. नाही, त्या बाजूच्या ती मंजूर नकाशात आहे साहेब. या बाजू पूर्वेकडची आहे ना साहेब, ती आता तर त्याने उतरून घेतो म्हणून सांगितले किंवा काय म्हटले उत्तर उत्तरला त्यांनी कारवाई अजूनही केली. म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना
तिथपर्यंत पूर्ण त्या स्लॅब लेवलला गेलं नाही. ती वरती मेझनाईट आहे म्हणून त्यांनी वरती पूर्ण हे केलं. त्याचे- त्यांनी दाखवण्यापुरतं केलं केलीच आहे. म्हणून साहेब आपण काम घेणार. तुम्ही म्हणजे महापालिका काढून घेणार. महानगरपालिका थांबली ना, प्रत्येक गोष्टीत असं थांबलं आहे नाही. एवढंसं ठरवायचं आणि थांबायचं. आता पावसाळा चालू असल्यामुळे ते आपण कारवाई करू शकत अहो, नाही. पावसाळा आत्ता सुरू झालाच आहे. पावसाळा आत्ता सुरू झाला, त्यांचा 2 वर्षापूर्वीचा विषय आहे. नोटीस 3 काढल्यानंतर वर्षापूर्वीचा. नोटीस मी आल्यानंतर काढली साहेब. त्यानंतर त्यांनी ते आता काढायला घेतली. ते मुद्दे वगैरे तुमचे जे आहेत बोला बोला. अजून गेल्यानंतर यांचे 3 ऑफिसर 7 वेळा येऊन गेले. आत्ता जे गेले आता 3 वेळा येऊन गेले. बघायला साहेब मला वाटतं 2 का 3 वेळा येऊन गेले. बाईक एकदा गेले. बाईकाला तरी पोलिसांनी पत्र दिले की पण यांचं काय आनंद होत आहे आम्हाला कळवा म्हणून. बाईकला फोन केल्यानंतर ते म्हणतात की काय ते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये रिटर्न करेल. पोलिसांकडे गेलं तर आम्हाला मिळालं की आमची वार्ता घेऊ. माझ्या संदर्भात कंप्लेंट आहे तर यांना रिपोर्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे. 26/9/2024ला पुन्हा ॲप्लिकेशन केलं. त्याचवेळी मस्के साहेब म्हणजे याच्या बाबतीत जिल्हा जो होता पाहुणा ते 5 वर्षापर्यंत थांबलेला आणि त्याच्यासाठी आपण नोटीस काढली. प्लस ते वरती जे त्यांनी हे केलं वीज बांधकाम जे केलं त्याच्यासाठी नोटीस काढली. आणि 4थ्या आणि 5व्या मजल्यावरती जे टेरेस क्लोज केलं त्याच्यासाठी आपण नोटीस काढली. एफआयआर करून केला नोटीस काढली. नोटीसच्या ज्यानुसार त्यांनी आता जे वर्ष काढून घेतलं ते आपण काढलंय. मान्य करतो की ते आपण त्यांनी काढत नसतं. त्यांचं साहेब ते उत्तर त्यांनी उत्तर पण दिलं आम्ही काढू शकतो. पण ते आता अजून काढायचे हा फोटो काढून आणलाय दाखवू का. नाही मग तेच साहेब त्यांनी जर काढलं नाही तर महापालिका काढ. आता आपण साहेब तुम्ही साहेब या आता म्हणजे यांचं म्हणण्याचं काय साहेब 1 वर्षापूर्वी त्यावेळी आम्हाला त्या निवेदनात एकही विषयावर कारवाई झाली. एकही विषयावर ना आम्हाला माहिती दिली तुम्ही, ना बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई झाली, ना त्यांचे अडचणी आहेत त्या सोडवायचा प्रयत्न झाला आहे. तसं सगळं ठप्प आहे. म्हणून आम्ही लोकांना म्हटलं की या एकदा सगळं समजून घ्या काय करणार ते पण आमची घेतलं त्या दिवशी बाईकरांना गेल्यानंतर आला तुम्ही बोलून घेतल्यावर त्या दिवशी ठरलं की यांचं जे बेकायदेशीर आहे ते काढायचं. पण नाव काय काढले समोर आपला विषय नोटीस तुमचे अभिप्राय आहे हायकोर्टला ऑर्डर आहे आपण कायदा मानणार आहे एकदा सांगा साहेब. काय खुलासा दिलाय त्याची परवानगीची डॉक्युमेंट्स की त्याच्या अगोदरच्या परवानगीमध्ये नव्हतं, परंतु जी रिवाईज परवानगी होती त्यामध्ये नसल्यामुळं त्या बंद केली. कन्सेंट आहे का रिवाईज करायला कन्सेंट आहे का?
कन्सेंट आहे ना ते बांधायला ते आता ते field आहे. त्या तालुक्याचे पंचायत सुरू नाही. ते बिचारे असं आम्ही म्हणतो. मी कधी पण बोललो मला कुणाचं पाळलं नाही. फिल्डरला किती मोठा रस्ता किती फिल्डरला राहता होत नाही. ते राहू नये तसं ठेवा आम्ही म्हणत नाही फिल्डरला राहता होत नाही. मी त्या दोन काळामध्ये मला नेहमीचा हट्ट काय पिढीमधून मी राहतो. तू गेले 14 वर्षानंतर मी यांच्या मागे लागलेलो आहे. त्यांनी कारवाई केलेली आहे म्हणजे खालचे लोक आहेत म्हणजे आम्ही तुमच्याकडे येतो का तुम्ही या हुद्द्यावर बसलेले आहे तुमच्या आम्ही खुर्चीचा मान ठेवतो त्याचा अर्थ असं नाही की तुमच्या भाषेचा तो प्रकार असतो तुमच्या देवाला लोक रिस्पेक्ट बोलतच नाही. आम्ही तुमच्याकडे काय आलो काय आहे की तुमच्या दाराला मी आलो आणि तिथे काम तसं झालेलं नसतं म्हणून आम्ही येतच नाही. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमचं इन्सल्ट करा आमची ते आम्ही काय लिहिणार तुमच्या जागेसमोर स्पष्ट दिसतोय पण ते त्याला काही रस्ते आणि कॉर्पोरेशनच्या जागा ओपन स्पेसिसच्या कारवाई करायची राईट त्यांच्या कन्फर्म केलं आपले कारवाई नाही झाली. कारवाई नाही झाली. कारवाई काय झाली पाहिजेत ना. नाही टाउन प्लॅनिंगचे वरिष्ठ पाहिजेत ना. ज्यावेळी एखादी मीटिंग बोलवतात नोटीस काढून सुद्धा काढायची काढायला येत नाही जागेवर बाकीची पाणी मोजणी केली आहे तरी काही पण तुम्ही नोटीस काढलाय. नोटीस काढून काढायला येत नाही म्हणजे काय काम कोर्ट लावाय किती दिवस आणि कोर्ट काढून लागलं त्यांनीच कोर्टात जायचं आलं परवा पूर्वी तुला शेवटचं पत्र काय दिलं तुम्हाला? हे शेवट नाही काय काम करायला आहे काम ठिकाणी काढलं मी उत्तर देत नाही. सर्व्हिस तर सगळं दिलेलं आहे. सर्व्हिस काम ठिकाणी काढलं नाही त्याच्यात काम ठिकाणी काढलं मी ते दाखवावं पत्र. त्या तुमच्या शेवटचं पत्र तुमच्याकडे हां हे खूप क्रिटिकल प्रकरण आहे. त्यामध्ये मला भेटायला त्यांच्या सोबत आले शेख त्यांना तुम्ही वाचा त्यांना इश्यू करण्यापूर्वी त्यांना दाखवले आणि मग पत्र दिलेलं आहे त्यांना. हे अधिकृत केलं आहे. ठिकाणी करायचं काही संबंध नाही. तुम्ही बांधकाम केलं माझ्यासाठी पहिले सांगा मला तुमच्या तुम्ही बांधकाम जागा का किती द्या मोजणी झाली आहे मोजणी होऊनच रिपोर्ट आलाय जास्त बोलू नाही. पत्र साहेब तुम्ही वाचा. माझ्याकडे मोजणी केलेला आहे ते आणतो त्या मोजणीकडून तिकडे आणि हायकोर्टाला निकाल आलाय 74च्या वयाने माझ्या एका नियमा खाता सिद्ध झाले मग तरी तुम्ही दाखवून काढत नाही. भांडण आली तर घ्यायचीच नावं घेणार नाही.
त्यानंतर अद्याप ही घरं तशीच आहेत. आपलं त्यावेळी पलतोडे मॅडम महापालिकेकडून पाणी परवाना होती ना, त्या 30 वर्षी मुदत संपून आता साधारण 13 वर्ष झालेली आहे. ती तर दुसरीच संस्था आली आणि त्या संस्थेत प्रत्येक गोष्टी असं झालंय की तुम्ही जाऊन येता आणि पुढे काही घडतच नाही. हाच प्रॉब्लेम आहे बेसिक. तुम्ही जाऊन येता, बघून येता, चांगलं दिसतंय, हे आहे, हे बेकायदेशीर आहे, हे योग्य आहे, त्याच्या पुढं काय पुढं कारवाई होत नाही. प्रत्येक गोष्टी ते आहे आणि काही गोष्टीवर प्रत्येक कारवाई होती. मला माहिती आहे माझ्या भागात मी कारवाई केलेली आहे. माझ्या भागात कारवाई केलेली आहे. बरोबर की तिथं करायला नको तिथे केली आणि करा म्हणजे तिथे करत नाही. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत राहते मी शेफाली मेहता. मोर्या रेसिडेन्सीला 6 फ्लॅट आहेत, 2 माझे आहेत, 4 दुसऱ्यांचे आहेत. बिल्डरनी प्रत्येक फ्लॅटमध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन केलंय, प्लस ग्राउंड फ्लोअरला केलंय, टेरेस इलिगल बांधले. तरी पण मी यांना 2022ला पहिली कंप्लेंट दिली. त्याच्यानंतर फॉलोअप केल्यानंतर पहिली नोटीस आली 6 महिन्यांनी. त्याच्यानंतर MTRP ऍक्टद्वारे नोटीस आली आणि 6-8 महिन्यांनी फॉलोअप केल्यानंतर त्याच्यानंतर आली 2च मुद्दे आले त्यामध्ये, इलिगल खोली आणि एक भिंत. भरपूर मुद्दे इलिगल होते त्या अपार्टमेंटला, पण 2च मुद्दे आले. तर त्या 2 मुद्द्यांच्यासाठी पण MTRP नोटीस आल्यानंतर पाडलं गेलं नाही. मी फॉलोअप केलं, काय झालं काहीच झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी पहिली RT ऍप्लिकेशन टाकली, काय झालं, सेकंड टाकली अपील, तरी काय उत्तर आलं नाही. आणि मला सारखं मी बलकवडे मॅडमकडे सारखी जात होते, इथं सारखी येत होते. शेवटी मला 2.5-3 वर्षानंतर एक कागद आला घरी की सगळं हे लिगलाइज झाले आणि मला माहितीच नाही. म्हणजे आणि केस सुरू आहेत, हायकोर्टपर्यंत केस गेलेला आहे. तरी पण हे केसेस सुरू आहेत. मी त्यांना सांगितलं इलिगल बोरवेल आहे, सांगितलं इलिगल रूम आहे, इलिगल भिंत आहे, त्यामुळे पार्किंगला प्रॉब्लेम आहे. कॉमन जागेत त्यांच्या पर्सनल घराच्या जागेत त्याने उलट KMCने मला एक नोटीस पाठवली की बाकी सगळं आम्ही रेग्युलराइज केलंय, पहिला ते 4था मजला माझ्यासाठी लिफ्ट बंद आहे, कॉमन पाणी बंद आहे, कॉमन लाईट बंद आहे, एवढा अत्याचार आहे, सगळं लिहून दिलं. शेवटी त्याने मलाच नोटीस पाठवली तुमच्यावर कारवाई केली जाईल कारण तुमच्या घरात इलिगल बाल्कनी. कॉमन बोरवेल आधी होता, तो सोसायटीच्या लोकांनी कट करून स्वतःचा वेगळा इलिगल बोरवेल घेतला. तर मला KMC सांगते की सगळीकडे इलिगल बोरवेलच असतात, ठीक आहे, पण माझा बोरवेल जो मी वापरते त्याच्यावर रूम आहे, तर ती लिगलाइज केली. आता त्या बोरवेल मधलं पाणी बरोबर येत नाही, स्लो झालंय, मी रिपेअर कसं करणार? तिथं मला जायला परवानगी नाही. गेलो तर नारायण होते. लिगलाइज केलंय KMCने. भांडतात सोसायटीची लोक का? कारण सोसायटीचा एक माणूस पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि पैसे खूप आहेत त्याच्यात. हे 2 रिझन आहेत ज्याच्यामुळे एवढा अत्याचार झालाय सोसायटी. किंवा नंतर केसेस झाल्यानंतर बोरवेलवरची रूम लिगलाइज होऊ शकतच नाही, ती पण लिगलाइज झाली आहे. आता आम्हाला प्रचंड त्रास आहे जगण्यासाठी. आम्हाला टेरेसवर पण जाता येत नाही. टेरेस पूर्ण घाण झालेला आहे, त्याच्यावर फंगस आणि झाडं आणि घाण आहे. ते पण कंप्लेंट केले, तर येऊन बघा तिथं डिझीज झालेले आहे. काही नाही, वरपर्यंत तर यायचंच नाही. खालच्या खाली 2 जे काय बेकायदेशीर किंवा विनाप्रमाण आहे ते काढायचं. कसं काय झालं? आता मला एक विषय करता मला एक सांगायचं आहे, आपण बिल्डिंगची परमिशन देताना ठराविक पार्किंग पाहिजे, जर FSI शिल्लक राहिला असता तर ते कुठं वाढवायला पाहिजे? तर वाढवायला पाहिजे ना. खालची पार्किंग कशी काय आता यांची फसवणूक झाली तुला माहिती आहे की फसवणूक झाली माहिती आहे की तुम्ही फक्त बांधकाम थांबवायची फक्त आहे. झाडं बेकायदेशीर
द्यायला पाहिजे साहेब. नाही गार्डनचा विषय नाही, साहेब, काय झालं? रचनाचं साहेब काम काय MRT ॲक्टनुसार जे जे काय असेल म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय अनाधिकृत बांधकामावरचं काम करणे हे आमचं काम आहेच. ते काय आम्ही नाकारत नाही. काम करायचं हे तुमचं बेसिक MRT ऍक्ट असं म्हणतोय की ह्या ह्याच्यामध्ये अनाधिकृत बांधकाम होऊ नये. तो कशासाठी केला कायदा तर ठीक नाही सांगा आपल्या लोकांची नीट चांगलं राहावं, गजबजाट होऊ नये. एखाद्याने घर बांधलं तर त्याचं त्याला चांगलं समाधान मिळावं. त्यानं ते मापान बांधलं तर दुसरा कोणतरी मापान बांधलं नाही त्याला त्रास होऊ नये याच्यासाठी आहे ना. ऍक्ट सगळ्यांना लागू आहे ना. मग त्याप्रमाणे का नाही होत? ही गरीब माणसं आपली येतात तुमच्याकडे 100 वेळा तुमच्याकडे येणार तुमचे मिनट्या करणार आणि तुम्ही त्याच्यावर असं टाकणार की काय म्हणजे काही जण तुमच्यातले तुम्ही नाही करत पण काही जण तुमच्यातले फार चुकीचं वागतात. भाषा तर काय बोलायची नाही. भाषा तर अतिशय उच्च आणि एकदम मी मुला प्रतिभा मंदिराकडून आले. मी माझ्या सोसायटीचे अध्यक्ष आहे. आमच्या समोर ओपन प्लेस आहे तो महानगरपालिकेचा आहे. तो गेले 14 वर्ष आम्ही त्याला फॉलोअप घेतो. मी यांच्या मागे लागलेलो आहे. यांनी कारवाई केलेली आहे पण जे खालचे लोक आहेत ते अजिबात त्याला दाद देत नाही. आणि आम्ही तुमच्याकडे येतो का की तुम्ही त्या मुद्द्यावर बसलेला आहे तुमच्या आम्ही खुर्चीचा मान ठेवलेला अर्थ असं नाही की तुम्ही आम्हाला पाहिजे तुमच्या भाषेचा बेकार असतो. तुमच्या विभागातील लोक अजिबात रिस्पेक्टफुली बोलतच नाही. आम्ही तुमच्याकडे काय हवं काय आहे वेळ काढली की तुमच्या दाराला मिळावं कारण तिथे काम असं नसतं आम्ही बसतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमचा इज्जत करा. आमची ते आम्ही काय घेणार आमच्या जागेसमोर स्पष्ट दिसतोय पण ते त्याला काही टाउन प्लॅनिंगमध्ये कंटेंपरी 14 वर्ष रस्ते आणि भेटलेलं होतं आणि एक लोकांना म्हटलेलं होतं आपल्याला एकाही कारवाईवर कारवाई पुरेशी झाली नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे. याला हे कारण आहे त्याला ते कारण आहे. बेकायदेशीर बांधकाम लोकांनी दाखवली कारवाई झाली त्याच्यावर काय कारवाई झाली त्याची माहिती नाही. माहितीच्या अधिकारात लोक देतात त्यालाही देत नाही माहिती. त्यामुळे एकूण या सगळ्या नगररचना खात्याबद्दल लोकांचा रोष प्रचंड आहे. आमचं असं म्हणणं आहे की मग तुमच्यापेक्षा दगडवर आहे दगडवर आहे ना तुम्ही काही गरजच नाही आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवले आहात की आम्ही तुमच्या जागी एक दगड ठेवणार आहे आणि दगडाला अधिकारी म्हणून सांगणार आहे. हे बाबा दगडा महाराजा या खात्याकडनं काय होत नाही आहे. कारवाई व्हावी त्याच्यासाठी तू आम्हाला तारून घे बाबा. होय महाराजा काही करत नाही आम्हाला बोलले की सांगतो की त्या अधिकाऱ्याला अधिकारी म्हणून नेमला आम्ही त्याला आम्ही त्याला सांगतो ना 2 मिनिटं थांबा ना बोलतो तरी आम्ही तुम्हाला काय गडबड झाल्याचं आहे. कारण या माणसांचे सामान्य माणसाची जर एकदा हाय ऑफिस आहे तर लय वाईट असतील. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. सामान्य माणसाला एवढं आवडू नका ह्या ह्याच्यात नगररचना खात्यात बाकीचं काय करता येते करा.